नमस्कार, मी ऋषी देसाई. रणसंग्राम मध्ये आपलं स्वागत. आपण अशा मतदारसंघात आहोत की जिथं शहरी लोकवस्ती आहे, डोंगरी लोकवस्ती आहे, नागरी लोकवस्ती आहे आणि सागरीही लोकवस्ती आहे. हा मतदारसंघ आहे पालघर लोकसभा मतदारसंघ. या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आपल्या सोबत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हेच खासदार साहेब पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. बहुजन विकास पार्टीचे श्री बळीराम जाधव सर आपल्या सोबत आहेत. खासदार साहेब, आपलं स्वागत. खरं तर 5 वर्षाचा दांडगा अनुभव, त्या अगोदर थोडंसं इतिहासात जायचं तर एक छोटीशी पार्टी आणि या पार्टीनं महाराष्ट्रात घडवलेला इतिहास, खरं तर मोठमोठ्या प्रादेशिक पक्षांना जे शक्य होत नाही की आपला खासदार दिल्लीत पाठवणं, हे ज्यांना ज्यांना जमलं नाही त्या पक्षांसाठी बहुजन विकास पार्टीनं एक आदर्शवत असा धडा घालून दिला की आपलं काम, आपलं नेतृत्व, आपलं कर्तृत्व मोठं असलं की आपले खासदार दिल्लीतही पाठवता येतात. नेमक्या 5 वर्षांचा तुमचा अनुभव कसा होता? मागच्या 5 वर्षाचा अनुभव सांगताना मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की आमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत, आदरणीय लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेब, यांच्यावर ठाणे जिल्ह्यातील तमाम जनतेचा विश्वास आहे. त्यांनी विश्वास संपादन करण्यासाठी पूर्वी ते काँग्रेसचेच, परंतु काही काळ कारणास्तव त्यांना काँग्रेसने बाहेर काढलं आणि अपक्ष म्हणून ते निवडून यायला लागले. त्यांनी वसई विरार ह्या नगरपालिका असताना, ग्रामपंचायती असताना या परिसरामध्ये जे चांगलं काम केलं, खरं म्हणजे त्यांनी पहिल्यांदा पाण्यावर भर दिला आणि हळूहळू मुंबईची लोकसंख्या वसई विरारकडे वाढायला लागली. आदरणीय नेत्यांच्या माध्यमातून चांगलं काम झालं. त्यांना 4 वेळा लोकांनी अपक्ष म्हणून निवडून दिलं. आदरणीय आमच्या नेत्यांनी जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. जास्तीत जास्त ते आम्हाला सांगतात 1 दिवसाचं राजकारण करायचं आणि बाकी 364 दिवस समाजकारण करायचं. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत असताना दिल्लीला जाण्याचा जो योग आला, मला माझ्या पालघर लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेला धन्यवाद दिले पाहिजेत, त्यांचे आभार मानले पाहिजेत की एक मी छोट्याशा आदिवासी कुटुंबात जन्माला आलेला आदिवासी कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा, जेव्हा मला खरोखर आनंद वाटला की दिल्लीला गेल्यानंतर मी नवीन नौका आहे, भले माझं शिक्षण कमी परंतु काम करण्याचा दांडगा अनुभव असल्याकारणाने पहिला प्रथम मला स्वाभिमान वाटतो की या देशाच्या ज्या राष्ट्रवादीच्या पवार साहेबांच्या कन्या आहेत, आदरणीय सुप्रिया सुळेताई, माझा पहिल्याच सत्रामध्ये प्रश्न लागला आणि त्या प्रश्नाची उकल कशी करायची याची मला कल्पना नव्हती, कारण ते पार्लमेंटमध्ये हिंदीमध्ये बोलावं लागतं. मला तेवढासा अनुभव नव्हता, परंतु सुप्रियाताईंनी मला त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये करून दिलं. 2-4 वेळेला फटाफट माझ्याकडून बोलून घेतलं आणि मला सांगितलं, खासदार साहेब काही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी, त्या माझ्या जोडीला बसल्या. माझा नंबर आला 4था त्या प्रश्नाचा. मला पार्लमेंटमध्ये पहिली बोलायची संधी मिळाली ती सुप्रियांच्या ताईच्या अगदी सहकार्यामुळं आणि माझी त्यावेळेस हिंमत वाढली. त्याच्यामुळं मी 340 प्रश्न माझे लागले. योगायोगाने पवनकुमार साहेब रेल्वे मंत्री झाले. माझ्या आकांक्षा पल्लवीत आल्या, मला धीर आला. मी पवनकुमार साहेबांच्या, माझा पाठपुरावा चालू होता. डहाणू चर्चगेट लोकल आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये दिलं होतं की आम्हाला मतं द्या, आम्ही डहाणू लोकल चालू करून देऊ. 77 वर्षानंतर तो योग आला की डहाणूची लोकल सुरू करण्याचा आणि पवनकुमार साहेब बन्सलांना मी डहाणूला घेऊन आलो. माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री गणेश नाईक साहेब, राज्यमंत्री गावित साहेब, या सर्वांच्या उपस्थितीत डहाणूच्या लोकलचा झेंडा डहाणूमधून दाखवायला मिळाला. त्याच्यामध्ये मला खूप आनंद आहे. खासदारकी नंतर आणि खासदारकीच्या या सगळ्या प्रवाहात एक गोष्ट बदलली नाही आहे, ते तुमचे म्हणजे घर तसंच साधं आहे, तुमचं राहणीमान साधं आहे. मात्र ही जी स्वप्न पाहिली होती ती कुठली स्वप्न, कुठली वचनं तुम्ही गेल्या 5 वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला? हे बघा, मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, मी ज्या जातीत जन्माला आलो, ज्या मातीत जन्माला आलो, त्या जातीचा आणि त्या मातीचा देणेकरी आहे. क्या बात. कारण मी कुठेही जरी गेलो तरी शेवटी मला शेवट माझ्या जातीत आणि माझ्या मातीत होणार आहे. तिला मी विसरता कामा नये अशी माझ्या आईवडिलांची, माझ्या आजीची शिकवण आहे. करोडो रुपये मी मच्छीमारांना ज्या बोटी घेण्यासाठी कर्ज पाहिजे ते मिळवून दिलेलं. माझ्या भाजीपाला लागवडीसाठी माझे काही आदिवासी बांधव आहेत, कुणबी समाजाचे असतील, आगरी समाजाचे असतील, शेतकरी जे बांधव आहेत
त्यांच्यासाठी टेम्पो पाहिजे, त्यांच्यासाठी बी बियाणं पाहिजे, त्यांचा माल तयार झाला, माल तयार झाल्यानंतर तो नवी मुंबईला न्यावा लागतो. आता वाड्यासारख्या ठिकाणावरून नवी मुंबईला माल न्यायचा झाल्यानंतर त्याला जे रस्त्यात लागणारे टोल आहेत, तो त्यांच्या टेम्पोला जी कमाई मिळते ती टोलमध्येच जात होती. परंतु मी एक पत्र दिलं आणि त्या पत्राच्या आधारे त्या आदिवासी बांधवांना किंवा भाजीपाला धारक आमचे जे आहेत त्यांना मुंबईला जाता त्यांचा खाली टेम्पो येताना टोल भरायला लागत नाही. त्याच्यामुळं कुठेतरी माझ्या शेतकरी बांधवांना, भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं हे माझं आद्य कर्तव्य ते मी पूर्ण केलं. हे टोल माफ झाले. टेम्पो जो भाजीपाला नेणाऱ्या टेम्पो धारकांना टोल माफ आहे. जाधवजी, हे फार मोठं उदाहरण आहे. महाराष्ट्रातल्या खासदार आणि राजकीय नेत्यानं या सगळ्या वस्तुपाठाचा धडा गिरवावा असं हे उदाहरण आहे. आपण म्हणतो की अनेक वेळा शेतकऱ्यांवर ही जी वाईट नियती आणि परिस्थितीनं जो फेरा असतो त्यातनं दिलासा देण्याचा हा मार्ग तुम्ही टोलच्या रूपाने केलाय. याच प्रश्नाचे थोडंसं पुढे जाऊन आपण वाडा, मोखाडा, जव्हार हे सारखे जे आदिवासी दुर्गम भाग होते त्या भागांमध्ये रस्ता नेण्याचं पंतप्रधान ग्राम सडक योजनेतनं एक फार मोठं काम केलंय. ही नेमकी या रस्त्यांची व्याप्ती कशी होती, या कामाचं फार मोठं आव्हान तुम्ही लिहिलं या पेललं, काय सांगाल याबद्दल? त्याचं कारण असं, मी माझ्या गावचा 17.5 वर्ष सरपंच होतो. वसई सारख्या पंचायत समितीचा सभापती होण्याचा मान मला आमच्या पक्षाकडून मिळाला. कॉप मेंबर म्हणून मी जिल्हा परिषदेचं काम केलेलं होतं, सेवा सहकार सोसायटीचं काम केलेलं होतं. हे काम करत असताना खासदार म्हणून ज्या वेळेस मी मतदारसंघात फिरलो, मतं मागायला गेलो, मतानंतर मी आभार मानायला गेलो आणि काम करत असताना माझ्या असं निदर्शनास आलं की ह्या विभागाला एवढा निधी मिळू शकत नाही, कारण ग्रामपंचायती असल्या कारणाने शासनाचे काही कायदे आडवे येतात, अटी नियम आडवे येतात, त्याच्यामुळे तिकडे तेवढासा निधी येत नाही. शहरी भाग असला की तिकडे सिडको असते, MMRD असते, ह्यांच्या मार्फत तिकडे भरपूर पैसा येतो आणि तो जलद विकास होतो. मग इकडे काय केलं पाहिजे? पंतप्रधान सडक योजना हा एक केंद्र शासनाचा विभाग आहे. या विभागामार्फत कर्मधर्मयोगाने महाराष्ट्रातले नेते आज आपल्यात ते नाही आहेत. दुःख वाटतं. कैलासवासी विलासराव देशमुख साहेब ते नेमके सडक मंत्री होते आणि त्याचा फायदा मला घ्यायला मिळाला. त्यांच्याकडे मी गेलो, त्यांना विचारलं, साहेब आपण महाराष्ट्रातले आहेत, महाराष्ट्रामध्ये अशा योजना आहेत आणि ह्या योजनेसाठी जर तुम्ही पत्र दिलं तर खरोखरच खेड्यापाड्यातल्या जनतेला, गोरगरिबांना रस्त्यावर चालता येईल, सायकल त्यांची अगदी न आदळता आपटता त्या रस्त्यावर माझ्या गोरगरिबांची येईल. तुरंत एकही कुठलाही क्षण न लावता साहेबांनी लगेच अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, महाराष्ट्राकडून प्रस्ताव मागवला आणि पंतप्रधान सडक योजनेचे रस्ते या 5 वर्षामध्ये कैक करोड रुपयाचे, जिथे रस्ते नव्हते, ज्या गावात जायला अजिबात, अशा ठिकाणी मी रस्ते पोहोचवले. ब्रेक नंतर रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत बळीराम जाधव, खासदार पालघर लोकसभा मतदारसंघाचे. सर, गेल्या 5 वर्षात अशी नेमकी कोणती कामं झाली की ज्याचं करून तुम्ही पुन्हा एकदा मतदार राजासमोर जात आहेत? रेल्वेच्या बाबतीत तुम्ही काय केलं आणि काय करायचं आहे? रेल्वेच्या बाबतीमध्ये आम्ही मागच्या वचननाम्यात दिल्याप्रमाणे डहाणू चर्चगेट लोकल जनतेला सुरू करून दिली. त्यानंतर रेल्वेच्या बाबतीमध्ये खरोखरच रेल्वे सुरू झाली म्हणजे सगळे प्रश्न सुटले असं नाही. त्यांचे रेल्वे प्लॅटफॉर्माचा उंची वाढवणे, टॉयलेटची सुविधा, प्रत्येक आता प्रवासी संख्या वाढायला लागल्यामुळं प्रत्येक रेल्वे स्टेशनला ईस्ट वेस्टला खिडक्या वाढवणं, हे जे प्रश्न आहेत हे अपुरे राहिले, ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न राहणार आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. आता वसई विरारला जे सुसरी धरणातून आमचं पाणी येणार आहे, त्याच्यामध्ये जी गावं लागतील त्या प्रत्येक खेड्याला, गावाला, ज्या जंगलातून पाणी येते तिथे माझा आदिवासी बांधव असतो, त्या आदिवासी बांधवांना देखील त्याचं पाणी होईल. त्याच्यानंतर त्याच्यावर जे ब्रिज होणार आहे त्या ब्रिजवरून दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. मच्छीमार बांधवांच्यासाठी सांगायचं झालं तर माझ्या खरोखरच मला खतखत वाटते की जे परंपरागत राहणारे माझे मच्छीमार बांधव आहेत त्यांच्या राहत्या जागात त्या अजूनपर्यंत त्यांच्या घरावर नाही. याच मच्छीमार बांधवांसाठी तुम्ही जेटीचा एक प्रस्ताव फार मोठा महत्वाकांक्षी आहे, त्याबद्दल काय सांगाल? जेटीचा महत्वाकांक्षी प्रस्ताव अर्नाळा आणि वसई या ठिकाणी प्रस्थापित केले. तुमचे आमदार शिरीष ठाकूर यांनी महाराष्ट्र सरकारकडून पास करून घेतला आणि त्या खात्याचे मंत्री आहेत माननीय शरद पवार साहेब यांनी त्वरित
ताबडतोब सही करून 193 करोड रुपयाचा एक जेटीचा प्रकल्प मंजूर करून दिलेला आहे. त्याचं काम आचारसंहिता असल्याकारणे थांबलेलं आहे. लवकरच ते वसईमध्ये सुरू होणार. जाधव साहेब, मला एक गणित कळत नाहीये बघा की राष्ट्रीय पक्षांचे देखील सदस्य असतात, अनेक मोठमोठ्या म्हणजे एनडीएचे असतील किंवा युपीएचे असतील, त्यांना शक्य होत नाही, पण हे तुम्हाला कसं शक्य होतं? सगळ्याच पक्षातले नेते, नेमकं अशी काय जादू आहे तुमच्यात की जेणेकरून बहुजन विकास पार्टीचं काम आलं किंवा जाधवांचं काम आलं की त्यासाठी लगेच मंजुरी देतात, ते काम सँक्शन होतं, निधी मिळतो? ही जादू नेमकी काय आहे? ही जादू अशी आहे, कुठलीही तडजोड न करता पक्षाच्या जोडीला राहतो आणि त्याच्या बदल्यामध्ये आम्ही लोकांची कामं, त्याच्यामुळं बिना शर्त ज्या वेळेस मोठ्या पक्षांच्या जोडीला राहतो, सरकारच्या जोडीला राहतो. याच्याही पुढे जाऊन तुम्हाला मला सांगितलं पाहिजे, आमचे ज्या वेळेस पक्षाचे अध्यक्ष आमदार साहेब होते त्यावेळेस काँग्रेसचं सरकार नसताना ते विरोधी बाकावर बसले, कुठल्याही आमिषाला बळी पडले नाहीत. त्याच्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादीला आम्हाला न्याय देणं कर्मप्राप्त होतं, म्हणून हे शक्य होतं. हे झालं राज्यस्तरावरचं, केंद्र स्तरावरचं. या भागातलं नेमकं राजकारण काय सांगतंय? मोदी फॅक्टर तुम्हाला किती त्रास देईल? किंवा तुम्ही काँग्रेस आघाडीला भाऊ समजताय, आपण चुलत भाऊ समजूया. युती, भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष, माकप असेल, शेकापची थोडी ताकद असतील, अपक्ष असतील, हे चुलत भाऊ तुम्हाला किती त्रास देतील असं वाटतं या राजकारणात? ह्या राजकारणात सांगायचं जर झालं तर आम्ही कोणाला त्रास देत नाही, त्याच्यामुळं आम्हाला कोणाचा त्रास होणार नाही. आम्ही जनतेच्या विश्वासावर, आम्ही केलेल्या विकासावर जनता आमच्यावर विश्वास टाकते. त्याच्यामुळं फॅक्टर, लाट हे वगैरे काय नाही. काही काशी 25 वर्षात वादळं आली, ती वादळं झेलण्याचं काम आमचे लोकनेते यतींद्र ठाकूर साहेब करतात. त्याच्यामुळे मला वादळाला आणि कुठल्या संघर्षाचा हा विषय माझ्यासमोर मी मानतच नाही. मला वादळाची भीती वाटत नाही. वादळ हाच माझा प्रवास आहे, माझा मार्ग हा वादळातून. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय पालघर लोकसभा मतदारसंघासाठीचे बहुजन विकास पार्टीचे उमेदवार बळीराम जाधव यांच्याशी. जाधव साहेब, तुम्ही मतदारांकडे फिरताय, पुन्हा एकदा तुमचाच हा सगळा पट्टा आहे, मतदारसंघ आहे. काय वाटतं या मतदारांशी बोलून? त्यांच्या किती अपेक्षा आहेत? ते काय गाऱ्हाणी मांडतायत, काय सांगणी सांगतायत तुम्हाला? गाऱ्हाणी मतदारांची बरोबर असतात. कारण ज्या वेळेस मी मतदारसंघात जातो, हा मतदारसंघ असा आहे सागरी, नागरी आणि डोंगरी. एका बाजूला समुद्र, मध्ये आल्यानंतर रेल्वे, मुंबई अहमदाबाद हायवे. समस्या भरपूर वेगवेगळ्या आहेत, प्रश्न अनेक वेगवेगळे आहेत. जरी मुंबईच्या जवळ असलं, वसई विरारला तिसरी मुंबई समजत असलो तरी पालघर लोकसभा मतदारसंघ हा विखुरलेला आहे. प्रश्न वेगवेगळे आहेत या मतदारसंघामध्ये. अवाढव्य मतदारसंघ. या मतदारसंघ मच्छीमार बांधवांचे प्रश्न वेगळे आहेत. पुढे आलं रेल्वेला लगत राहणाऱ्या इंडस्ट्रीलच्या कामगारांचे, मालकांचे, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. पुढे आलं आमच्या शेतकरी बांधवांचे, मुंबई अहमदाबाद हायवेला त्या प्रश्न. पुढे आमच्या आदिवासी बांधवांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. परंतु ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे अपूर्ण राहिले आहेत, मग त्या मच्छीमारांच्या जागा नावावर करणं, रेल्वेचे काही प्रश्न राहिलेले आहेत. आता आम्ही प्रयत्न केल्यानंतर बाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्या ना स्टॉपेज काही ठिकाणी मिळालं, मग राजधानी असेल, लखनौ असेल, उत्तर भारतात, पश्चिम भारतात, इकडे कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या, रेल्वे गाड्यांच्या संदर्भामध्ये जे अपूर्ण राहिलेले आहेत प्रोजेक्ट, ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न राहणार आहेत. माझ्या आदिवासी पट्ट्यामध्ये चांगलं एखादं कॉलेज व्हावं, त्या ठिकाणी ITI सारखे प्रकल्प उभे राहावेत आणि तिथल्या माझ्या आदिवासी बांधवांना, तरुणींना चांगलं प्रशिक्षण मिळून कुठेतरी प्रवाहात आणणं हा माझा प्रयत्न राहील. त्याच्यानंतर माझा एक प्रयत्न जो अपूर्ण राहिलेला आहे, डहाणू नाशिक रेल्वे, ती त्याचा सर्वे झालेला आहे. त्याच्यानंतर मला तिथनंच जव्हार ते भिवंडी हा जो मधला पट्टा आहे, गाभारा आहे, त्या गाभाऱ्यातील जनतेला जर सुविधा द्यायच्या असतील तर जव्हार, वाडा, विक्रमगड, अंबाडी, कुडूस आणि भिवंडी मार्गे ठाण्याला जर एक रेल्वेचा मी प्रस्थापित केलेला आहे, त्याच्यावर मला जास्त भर द्यायचा आणि तिथल्या जनतेला तो न्याय मिळण्याच्या दृष्टीने. जाधव साहेब, हा भाग आहे, हा शेतीमालासाठी प्रसिद्ध आहे. वसईची केळी असतील किंवा चिक्कूसाठी प्रसिद्ध आहे. याच्यासाठी तुमच्या काही योजना आहेत का, किंवा त्या संदर्भात तुम्ही काम करतायत का काही? हो, मागच्या वर्षी मला वाटतं जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक जपानची कंपनी आहे, ती शेतकऱ्यांना प्रशिक्षण देते. आणि ती जपानची कंपनीचं प्रशिक्षण आपण ज्या ठिकाणी या बलंगवाडी म्हणून कॅटेगरीला आहे
त्या बलंगवाडीमध्येच मी प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठेवला होता आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील माझ्या पालघर लोकसभा मतदारसंघातीलच नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सर्व शेतकरी, मग ते फुलबागायत असतील, भाजीपालावाले असतील, केळीवाले असतील, चिकूवाले असतील, नारळवाले असतील, मिरचीवाले असतील, वांगीवाले असतील, भात शेती लावणारे असतील, आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये नागलीवरी होते, उडीद होते, या सर्व शेतकऱ्यांना आपल्याला त्याच्या पुढे जाऊन सांगितलं पाहिजे की जव्हारसारख्या ठिकाणी आता हळद तयार व्हायला लागले, मोगरा तयार व्हायला लागलेला आहे. अशा शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मागच्याच वर्षी मेमध्ये मी एक प्रशिक्षण घेतलं आणि तो शेतकऱ्यांना आता शेतीशिवाय पर्याय उरलेला नाही. शेती हा एकमेव व्यवसाय होणार आहे. लोकांनी जास्त शेती करण्यापेक्षा 10 एकर करण्यापेक्षा 1 एकर शेती करावी आणि भरपूर उत्पन्न घ्यावं. परंतु पाश्चात्य देशामध्ये जी शेती केली जाते त्या धर्तीवर शेती करण्याची वेळ आता आलेली आहे. कारण आता मजुरांचा तुटवडा पडत चाललेला आहे, महागाई वाढलेली आहे. याला आळा घालण्यासाठी आपण स्वतः शेतीत उतरलं पाहिजे. नक्कीच. काय सांगाल पुन्हा एकदा तुमच्या मतदारांना काय आवाहन कराल की पुन्हा एकदा बहुजन विकास पार्टी आणि बहुजन या सगळ्यातनं शिट्टीच का हवी आणि बळीराम दादाच पुन्हा एकदा का हवे, काय आवाहन कराल? शिट्टीच का हवी आहे? आम्ही शहरापेक्षा ग्रामीण भागावर जास्त भर दिलेला आहे. जनतेला माहिती आहे शिटीवाले काम करतात म्हणून शिटी आमची निशाणी आहे आणि शिटीवरच लोक मतं देतील. त्याचं कारण असं की आता राष्ट्रवादीबरोबर आमची मिटिंग झाल्या, काँग्रेसबरोबर मिटिंग झाल्या, त्यांनी सुद्धा सर्व जनतेला आवाहन केलं की आपण काँग्रेसचा असतो आपली निशाणी घड्याळ होती, परंतु आता सिटीला मत द्यायचे. काँग्रेसने आवाहन केलं की आपला हाताचा पंजा निशाणी असते, आपण सिटीला मत द्यायचे. सर्वांनी सिटीला मत द्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे सिटी ही घराघरात गावागावात पोचलेली आहे आणि सिटी हे आमच्या पक्षाचं सिंबॉल असल्या कारणाने लोक सिटीलाच मतं देणार. नक्कीच. काम खंबीर असलं की विजयाचा आत्मविश्वास कसा शब्दात नाही येतो याचं सुंदर उदाहरण म्हणजे तुम्ही आहात. धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल, खूप साऱ्या तुमच्या योजना सांगितल्याबद्दल. आज आपल्यासोबत होते बळीराम जाधव. विजयाचा विश्वास, कामाची पोचपावती आणि याबद्दल असलेली ठाम भूमिका या सगळ्याची प्रचिती आणि प्रतिती आज झाली. आज चरणसंग्राममध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.